की दादा गेले आणि ज्या पद्धतीनं गेले ते सगळं प्रत्यक्ष सगळं पाहिलं तिथे जाऊन. काय खरं म्हणजे झोप उडाल्यासारखी झालेली आहे सगळे. पण आता असं आहे ना की शेवटी आपण शो मज गो कोणाकडे तरी ही सगळी जबाबदारी देऊन काय ते चालवण्यात पाहिजे. पक्ष असेल किंवा सरकार असेल तर उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे MLA MLC सगळं त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये CLP लीडर ज्याला आपण म्हणतो म्हणजे विधान मंडळ आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होते ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. हे काय लोकांच्या बऱ्याचशा सूचना मागण्या आणि ते रास्त आहेत. मला वाटतं की सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं अशा अनेक लोकांचं जे आहे मी TV सुद्धा ऐकतोय आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे. पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल. मात्र वेगवेगळ्या ज्या बैठका होत्या 14 बैठका ज्या झालेल्या होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अशा त्या संदर्भात मला काही जास्त काही कल्पना नाही. आता सध्या जे आहे ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो आहोत. काय आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्रा वहिनीच्याद्वारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. बाकीचं मग पुढे बघतो ते काय आता लोक जसं ठरवतील पक्ष त्याप्रमाणे होईल. या संदर्भात शेवट म्हणजे मीटिंग आहे. उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे. CLPचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार म्हणतो त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख CLP लीडर तेवढी मीटिंग आहे उद्या आणि कदाचित एकमत झालं आणि सगळी व्यवस्थित झालं तर उद्याची शपथविधी सुद्धा होऊ शकतो.